त्या आजीला गोणीमध्ये भरून कचरापेटीमध्ये फेकून दिलं होतं जिवंत. जेव्हा आम्ही गेलो होतो तिला 1 ते 1.5 महिना कुत्रे फुकत होते आणि ती तिथलंच पाणी कचरा वेचायची, काही थोडं जे पाणी सापडलं ते प्यायची, काही डस्टबिनमध्ये जे आलेलं ते खायची आणि तसेच दिवस काढले तिनं. ती कोणाला चांगली दष्टपुष्ट पण कमरेपासून हेच गेलं होतं तिचं. तर इतके निर्दयी लोक झालेत बघा. पण तुमच्यासारख्या जागरूक नागरिकांनी मला कॉल केला, मॅडम काही मदत करणार का? त्या आजीबाईला 25 ते 30 कुत्रे रात्रभर भुकतात. दसलं वगैरे नाही, परंतु किती अवघड स्थिती. रात्रंदिवस तिथं 1-1.5 महिन्यापासून ती आजीबाई होती. शेवटी कोणतरी जागरूक नागरिकांनी तिला एक असं बॅनर म्हणतात तसं तिला सेट करून दिला होता, पाणी पाऊस नाही लागावं म्हणून. मग आम्ही गेलो, तिथं शोध घेतला. त्या आजीबाईला उचललं एका फाउंडेशनच्या मार्फत, तिला आंघोळवर घातली. सोनबाईचा शोध लावला. नारेगावमध्ये सोनबाई होती आणि मुलगा होता. सर्वांना माहिती आहे पोलिसांची मैत्रीण चांगलं नाही, दुश्मनी पण चांगलं नाही असं म्हणतात बरं, पण तसं नाही. मैत्रिणी असावं म्हणजे गैरसमज काढून टाका. जेव्हा आम्ही कायदा दाखवला, नुसते पाया म्हणजे लोटांगण घेत होते आणि त्या भागातले लोक म्हणत होते आम्ही देवाची पूजा करतो मॅडम. पोलीस खातं आम्हाला जिवंत स्वरूपात देव दिसले की त्या आजीबाईचा आंघोळ घालून ते सुंदर पांढरे शुभ्र आजीबाई होती. जेव्हा तुम्ही व्हिडिओ जर बघता त्यांच्याकडे पिपिटीने वाटतं, जर व्हिडिओ बघितला तर तुमच्या डोळ्याला धार लागला. आम्ही अनेक प्रकारचे प्रकार हाताळतो. मुलं व्यसनाच्या आधी जात आहे. मुलांना थोडंसं बोललं की मुलं माझं बोलणं कळत आहे का? हां, नाही तर गंभीर होऊन म्हणजे काहीतरी बोलतं मॅडम असं नको व्हायला. तुमच्या काही अडचणी असेल बेशक तुम्ही आम्हाला सांगू शकता. तुम्हाला मी दाखवीचा नंबर देणार आहेत. आजूबाजू परिसरात जर ज्येष्ठ नागरिकांना कोणी मुलं, जावाई, सूनबाई कोणी त्रास देत असेल, मुलगा, तर नक्कीच त्यांना 1098 हा नंबर द्यायचा, 1091 नंबर द्यायचा. 1090 ज्येष्ठ नागरिक नंबर आहेत. 1098 चिल्ड्रन हेल्पलाईनचा नंबर आहेत. 1091 महिला हेल्पलाईन टोल फ्री नंबर आहे सर्व. 112 पोलिसांचा हेल्पलाईन नंबर आहे हेल्पलाईन. त्यावर अवघ्या 5 ते 3 मिनिटात किंवा 10 मिनिटं जास्तीत जास्त खूप झाले तरी तुम्हाला त्याची मदत मिळू शकते. कोणीही इमेजला घाबरतं सगळेजण, परंतु कुठेही बळी पडू नका. कुठल्याही महिलेला कोणी अत्याचार करत असेल तर कृपया करून कोणी अत्याचार सहन करू नका. प्रथम तुम्ही चुकू नका. चोरी करणं ना वाम मार्ग, या 2 गोष्टी बिलकुल करता कामा नाही. या 2 लोकांना पोलिसही उभं करत नाही. पण नकळत चुका झाल्या त्यातही आम्ही तुम्हाला सहकार्य करू. परंतु तुम्हाला काय अडचणी असेल तर मला शेअर करा. मी पुरुष वर्गाने सांगेल बघा, एक प्रकार हाताळला आहे मी काही दिवसपूर्वी. भोगाबाबा टेकडी सगळ्यांना माहिती आहे. तर आम्ही मला शांत बसा, थोडं 1-5 मिनिटं बोलणार, कोणी बोलणार नाही. आम्ही जाणार. आम्ही पेट्रोलिंग करता मला कॉल आला, मॅडम भोगाबाबा टेकडीवर एक माणूस जातो आणि त्याला आत्महत्या करायची, रागात चाललाय, तो रडतच चालला. त्यामुळे 40 वर्षाचा असून तो 38 वर्षाचा. आम्ही गेलो पळत, तर ते तर आमचं बरंच अंतर होतं. आमच्या काही मुली खूप यंग आहे, मोनिका, खैरे, नागरे, अगदी त्यांनी